माझं नाव शिवाय, मी एक दारुडा आहे. हाय, केवळ परमेश्वराची कृपा, अल्कोहोलिक्स अनोनिमस या अलौकिक संघटनेची मला आजपर्यंत मिळालेली सक्रिय मदत, तुम्हा सर्वांच्या प्रार्थना, प्रेम व आशीर्वाद याच्याच बळावर आजचा दिवस आतापर्यंत दारूच्या पहिल्या घातक आणि विषारी घोटापासून दूर आहे, सुरक्षित आहे आणि चांगलं चाललेलं आहे. मित्रांनो, मी ऑथॉरिटी स्पीकर नाहीये. आज मला माझे 36 वर्षाचा प्रवास सांगण्यासाठी इकडे पाचारण करण्यात आलेला आहे. मी स्पीकर ग्रुपचा मनापासून आभारी आहे की त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली. नवीन आलेल्या भावांसाठी मी मनापासून एक सांगेन की मला एक दिवसाच्या हिशोबाने 36 वर्ष आणि 20 दिवस झालेले आहेत. त्याच्यासाठी मी परमेश्वराचा आभारी आहे. मला तुमच्याकडून खरं तर टाळ्यांचं हे नकोय, कौतुकाची थाप नकोय. हे सांगण्यामागचं एकच मुख्य प्रयोजन आहे, ते म्हणजे नवीन आलेल्या भावांना प्रेरणा मिळावी. त्यांना प्रेरणा मिळाली की प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि एकदा प्रक्रियेला सुरुवात झाली की प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू होणार. आणि ह्या 3 गोष्टी मला परमार्थापर्यंत माझी मार्गक्रमण करणार अशा माझ्या स्वतःचा अनुभव आहे. कारण 36 वर्षापूर्वी ज्या वेळेला मी या संस्थेत आलो होतो तेव्हा मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की ही संस्था माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. किंबहुना दिवाळीच्या अमावस्येच्या रात्री सगळा असमंत काळक भिन्न असतो, तो असंख्य दिव्यांनी चमकून निघतो, तसं जीवन काहीतरी असं माझं चमकून जाईल. चमकून म्हणण्यापेक्षा चमकोगिरी नाही, पण ते जीवन अगदी बदलून जाईल. आणि त्याचा प्रवास आहे, त्याच्या अगोदरचा जो प्रवास आहे तो नराधमासारखा आहे. कारण आता मला प्रवास सांगायचा आहे 36 वर्षाचा, तत्पूर्वी 5-7 मिनिटं मला सांगायला लागेल. त्या संस्थेत येण्यापूर्वी मी हौदानी दारू प्याली, पोत्यांनी गांजा ओढला, तोड्यांनी चरस ओढला, सने फुटाण्यासारख्या व्हिलियम, कंपोज, मॅन्ड्रेस, हेलियम सगळ्या अशा गोळ्या ज्या ज्या मिळायच्या, फॉर्टिन, पॅथोडिनचं इंजेक्शन सगळं केलं. मित्रांनो, आठवणार नाही चेहरे एवढ्या स्त्रियांशी अवेध स्त्रीसंग केला. कारण दारूच्या अंमलाखाली पोटात अन्न नसेल तर चालेल, पण मी एक कामांध माणूस आहे आणि मला त्याच्याशिवाय जमणार नाहीये. आई वडील लवकर गेले, 75ला आई गेली, 76ला वडील गेले. मग मी बेपोस झालो, कारण 23-24 वय होतं माझं. मला खरं तर उपरती व्हायला पाहिजे होती. 24व्या वर्षी जेव्हा माझे वडील गेले 17 ऑक्टोबर 1976ला, तेव्हा त्या अँब्युलन्सला द्यायला 10 रुपये नव्हते. त्यांचं दुसऱ्या दिवशी अंत्यविधी कसा करायचा या चिंतेत मी रात्रभर विड्या फुकत त्यांच्या तिथं बसलो होतो. थंडीचे दिवस होते. आणि मित्रांनो, सकाळी जाऊन मालकाकडून 100 रुपये ऍडव्हान्स आणला. आता माझ्या वडिलांना या 17 ऑक्टोबरला 48 वर्ष होती. तत्पूर्वी 21 मार्च 75ला माझी आई गेली होती. तो अँब्युलन्सवाला म्हणला सुद्धा, अहो 10 रुपये द्या म्हणलं. मागच्या वर्षी आईला आणलं 5 रुपये झाले होते, तर म्हणलं आता रेट वाढलेला आहे. मित्रांनो, इतकी कमालीची अगतिकता असहायता माझ्या वाट्याला आलेली होती, पण मला उपरती नाही झाली. मी म्हणलं, छे, शिवा बोलते मेरे को, मैं साला वाडिया कॉलेज में था, मैं खूबसूरत लड़कियों के साथ घूमता था. कारण माझा तो एक पॉइंट होता. वाकडेवाडीत एक ख्रिस्त प्रेम सेवा आश्रम आहे, तिथं खूप फॉरेनर यायच्या की मी त्यांना भेटणार. एक्सक्यूज मी, माय नेम इज शिवा, डोंट एव्हर थिंक मी ॲज अ स्ट्रेंजर, आय वॉज सोशल वर्कर अराउंड वगैरे. लगेच त्यांच्यावर ते लोक म्हणायची त्याला आई वागल आहे. मित्रांनो, खरं सांगायचं कारण आहे की मला हे कधी जमू शकत नव्हतं. कारण मला सिकिंग अट्रॅक्ट मला हे का जमत नव्हतं, कारण मला लोकांकडून कायम कौतुक पाहिजे असायचं, आकर्षणाचा मी केंद्रबिंदू व्हावा असं मला वाटायचं. अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये लक्षात आलं या दिवशी मी इथं पाय ठेवला की अरे बाप रे, माझं सगळं मी घालून बसलेलं आहे. तर हे मध्ये ज्या दिवशी मी आलो 13 मार्च 88ला, त्या दिवशी मी सर्वस्व गमावून आलेलो होतो. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. शरीर टीबी पेशंट सारखं क्रुश झालेलं होतं. मनाची उभारी गेलेली होती. आत्महत्येचे विचार अधूनमधून प्रबळ होत होते. असं वाटत होतं की काय सामाजिक स्तर पडलेला होता, कौटुंबिक स्वास्थ्य लयाला गेलेलं होतं. पण अल्कोहोलिक्स अनोनिमसने मला एक आशेचा किरण दाखवला की बाबा रे, हीच ती जागा आहे. कारण त्या दिवशी मी सगळ्यात महत्वाचा आजार ऐकला. मी अशी वेड्यासारखी दारू का पितो, मला 4 चौघांसारखी सुरक्षितरित्या समाधानाने दारू का पिता येत नाही. दारू पिल्यानंतर माझ्या हातून एवढे अक्षम्य गुन्हे का होतात. दारू पिल्यानंतर मी माझ्या वर्तनाची ग्वाही का देऊ शकत नाही. 20 प्रश्नांची मालिका दिली, हो किंवा नाही. सगळेच प्रश्न हो होते. फक्त एक हॉस्पिटलाइज नव्हतं झालेलं. का नव्हतं झालेलं माहित नाही, कारण हॉस्पिटल जवळच होतं, तिथं सारखंच जात होतो मी. ऍडमिट झालेलं नव्हतं. मित्रांनो, हे सगळं सांगायचं मुख्य कारण काय की अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये येण्यापूर्वी मी अत्यंत डेंजर माणूस होतो. लोक बघितले की फुटपाथ चेंज करत होते. अरे या पनोती आग आहे, कुणाच्या खिशात हात घालून गॉगल काढणार, कुणाच्या डोळ्यात काय करणार, पैसे काढून घेणार. हे ते पुण्यातले माझे 22 मर्डर तोंड पाठ होते. म्हणजे पुण्यातले अगदी मंडई बसून धुंडीबांना, मिसळ, अप्पा, थोरात, जगताप, बिगताप हे सगळे दादा, पेठावाईज माझे सगळे दादा पाठ होते. कॅम्प मध्ये जॉन पठाण आहे, तिकडे सोलापूर बाजारला नरेन कटारी आहे, बाळू आंदेकर आहे, इथं आहे बाबा लोंबर आहे. बाप रे बाप, मला असं वाटायचं की हे, कारण ते मला घेऊन जायचे वाईट गाडीने. ते मला दारू प्यायला मिळायचे, दिवसभर चरस ओढायला मिळायचा.
रात्री शय्यासोबत व्हायची आणि मला वाटायचं हेच खरं ऍडव्हेंचरस लाईफ आहे, हे खरं जीवन आहे. पण मित्रांनो त्याची फार मोठी किंमत मोजायला लागली. मी रस्त्यावर आलो, भाऊ बहिणींचं सगळं सख्य खलास झालं. कारण मोठा भाऊ असताना माझ्या जे काही नैतिक जबाबदाऱ्या होत्या, माझ्या काही जीवनाची जी काही महत्वाची मूल्य होती ती सगळ्या त्यांचा ऱ्हास झाला. जीवनामध्ये मूल्यांना फार महत्व आहे, तत्वांना महत्व आहे, ती सगळी मी झुगारून दिली. कुठलाही विधी निषेध नव्हता. पण अल्कोहोलिक्स अनॉनिमसने मला परत माणसात आणलं. इथं मला हृदयाची पारदर्शकता दिसली, इथं मला मायेचा ओलावा मिळाला, इथं माझ्या थरथरणाऱ्या हाताला एक मजबूत पकड मिळाली की बाबा रे येत राहा. यांनी माझ्याकडून दुसरी कुठलीही अपेक्षा केली नाही. आणि मी रिलिजियसली येत गेलो. जी मीटिंग मी 13 मार्च 88 केली होती तितक्याच ताकदीची आज माझी मीटिंग आहे. पण मला मीटिंगनी माझ्या लक्षात आलं, ही मीटिंगने मला एक नवीन जन्म दिलेला आहे. आय वॉज डेड अँड अलाइव्ह, आय वॉज लॉस्ट अँड फाउंड. मी त्याला गेलेलो माणूस होतो. हा 36 वर्षाचा मग प्रवास काय आहे. त्या 36 वर्षांनी मित्रांनो एखाद्या लोखंडाला परिसरचा स्पर्श व्हावा आणि त्याचं सोन्यात रूपांतर व्हावं, तसं माझ्या बाबतीत झालं. मी अतिशयोक्ती करत नाही. ज्या वाकडेवाडीत मी 10 बाय 10च्या घरात राहत होतो, आज मित्रांनो माझा एक सुंदर बंगला आहे. 4 बेडरूमचा एसी लागलेले आहेत आणि छान आहे. कारण भौतिक गोष्टी इथं मी मागितल्या नाही. मी त्याच्या मागे धावत गेलो. मित्रांनो पैसा पुढे गेला. ज्या दिवशी मी धावायचं बंद केलं आणि इथं मला परमेश्वराचं अस्तित्व लक्षात आलं. एक्झॅक्टली ध्यान आणि प्रार्थना म्हणजे काय आहे हे मला सगळ्यात महत्वाचा फरक कळला. की ध्यान आणि प्रार्थना जर का मला रोज खायला लागतं, हवा लागते, पाणी लागतं, सूर्यप्रकाश लागतो, ह्या गोष्टी नाही मिळाल्या तर माझ्या शरीराचे हाल होतात. तसं ध्यान आणि प्रार्थनेचा जर का मी आधार नाही घेतला तर माझं मन, माझं अंतर्ज्ञान आणि माझ्या भावना यांना मी त्यांच्या मुख्य आधारापासून वंचित ठेवणार आहे. त्यामुळे मी नंतर ध्यान आणि प्रार्थनेकडे वळलो. आज मी गेले 25 वर्ष झाली एका आध्यात्मिक संस्थेशी आहे. मला इथं सांगायला कमीपणा नाही वाटत, पण तिथं मी पहिल्या 11 वर्षानंतर माझी पहिली दीक्षा झाली आणि पुढे 14 वर्षानंतर आता परवा 25 तारखेला माझी ब्राह्मण दीक्षा झाली. माझ्या गळ्यात आज जाणू आहे. पण मी शूद्र म्हणून जन्माला आलेलो आहे. पण जन्माला जाय ते शूद्र संस्कारात भवेतो द्विजा. तुम्ही भले शूद्र म्हणून जन्माला आलेला असाल, तर तुमच्यात जर का तुम्ही संस्कार केले तर तुमची पोच ब्राह्मणापर्यंत आहे. आज मी दिवसातून 3 वेळेला गायत्री करतो. का? कारण माझ्या लक्षात आलं घर काम आणि मीटिंग याच्यापेक्षा मला एक 4थं दालन ओपन करायचंय. मला मृत्यूचं भय कायम सतवायचं, पण लक्षात आलं अरे मृत्यू तर शरीराला येणार. या शरीरात कफ, वात, पित्त, मल, मूत्र, हाडं, मासं, पू त्यांनी भरलेलं हे शरीर आहे. ही 110 रुपयाची बॅग आहे. नेल्यानंतर याची किंमत 110 रुपये. पण जिवंतपणी मला कोणी सांगितलं एक खोका देता भाई, एक हात देते, मी देईन का? नाही देणार. हे अनमोल आहे. हे नुसतं आहार भाई मित्र आणि मैथून याच्यासाठी नाहीये, हे भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. मग भगवंत कोण आहेत? त्यांचा माझा संबंध काय आहे? आम्ही भौतिक जगात दुःख का भोगतो? मला अनेक प्रश्नांची ब्रह्मजिज्ञासा जोपर्यंत मी करणार नाही तोपर्यंत अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा प्रोग्राम मला फार काही मदत नाही करणार. मी वर्षानुवर्ष मीटिंगला येईन, अनेक नाईट विजल करीन, अनेक अॅल्कॅथॉन करीन. नवीन आलेल्या भावांना विशेष करून सांगतो की हा जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम मला मनापासून आचरणात आणायचा आहे. प्रॅक्टिस दिस प्रिन्सिपल्स इन ऑल अवर अफेअर्स. व्हॉट यू प्रीच हिअर यू हॅव टू प्रॅक्टिस ॲट होम. इथं जी काय मी पोपटपंची करतो त्या सगळ्याची मला घरी प्रॅक्टिस करायची. अँड आउन्स ऑफ प्रॅक्टिस इज बेटर दॅन टर्न्स ऑफ प्रीचिंग. एक अंश भर, एक सुईच्या टोका एवढं आचरण हे मन भर बडबडण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मी हे वाक्य माझ्या जळीतळी काष्टी पाशांनी ठेवलं आणि माझं जीवन बदलून गेलं. मी अनेक वर्ष व्यायाम केला, माझा व्यायाम चुकला नाही. बाळासाहेब नावाचा एक ग्रस्त माझ्या जीवनामध्ये होता 15 वर्ष, आणि मी त्यांना बघत होतो आणि बऱ्याचशा गोष्टी मला त्यांच्याकडून मिळत गेल्या. मित्रांनो, मी ए मध्ये येण्यापूर्वी, ए मध्ये आल्यानंतर 11 वर्षानंतर मला 17 लाखाचं कर्ज झालं. का झालं? कारण धंदा कसा करायचा हे माहिती नव्हतं. 100 रुपयाचा माल आणला तर तो 120ला विकायला पाहिजे. मी तो 80त विकायचा आणि खुश व्हायचो. घरी येऊन श्रीखंडपुरी खायचो. मित्रांनो, ए मध्ये आल्यानंतर सुद्धा धंदे चालू राहिले. ए मध्ये येऊन तुम्ही जर का स्वतःवर काम नाही केलं तर त्याची किंमत मोजायला लागते. ए मध्ये आल्यानंतर कदाचित तुम्ही फार चांगली रिकव्हरी केली, कुणी तुमचं कौतुक करेल, कुणी तुम्हाला ग्लोरिफाय करेल, कुणी तुम्हाला बेनिडिक्शन देईल, याची गॅरंटी नाही. पण ए मध्ये आल्यानंतर चुकीचं वागत गेलो तर त्याची 100% शिक्षा भोगायला लागते. मला भोगायला लागली. माझी बायको 2 मुलांना घेऊन निघून गेली. कारण विवाहबाह्य संबंध होते ते उघडकीस आले. 17 लाखाच्या कर्जामुळे लोक शिव्या घालायला लागले, धमक्या द्यायला लागले. मित्रांनो, तेजोभंग झालेला होता. पण अल्कोहोलिक्स अनॉनिमसने एक आसरा दिलेला होता की इथं येत राहा. ही एकमेव अशी जागा आहे की जिथं तुला तुझं आत्मज्ञान होईल. सगळ्यात महत्वाचं आहे आत्मग्लानीतून बाहेर कसं यायचं तर आत्मशोध घ्यायला पाहिजे. तो अनुभवाद्वारे घेता येतो.
आणि आत्मशोध घेतल्यानंतर आत्मनिर्भर कसं व्हायचं हे लक्षात येतं. आत्मनिर्भर झाल्यानंतर आत्मसंयमन कसं करायचं याचं ज्ञान होतं. कारण यालाच आत्मसाक्षात्कार असं म्हटलेलं आहे. आज मित्रांनो, मी ह्या कुठल्याही गोष्टीसाठी नाही, मी 2 वेळेला फक्त वरण भात खातो साधं, ते मी कांदा लसूण खात नाही. आज 20 वर्षापेक्षा चहा कॉफी पित नाही. कशामुळे झालं? कारण माझ्या लक्षात आलं हा जो आयटम आहे हा प्रॉडक्ट आहे, त्याच्यापेक्षा माझी जीभ श्रेष्ठ आहे. इंद्रियपेक्षा माझं मन प्रबळ आहे. कारण मनामध्ये विचार येतात, चाहूल लागते, आणि माझ्या मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. ती बुद्धी मला नंतर कौल देते, त्याच्यापेक्षा परमेश्वर श्रेष्ठ आहे. मला आता देवाचा आवाज ऐकायचा आहे. ह्या 36 वर्षामध्ये मित्रांनो, पहिली 11 वर्ष माझी आत बाहेर करण्यात गेली, कारण माझा स्वभाव तसा होता. पण 11व्या वर्षी जेव्हा हे सगळं झालं, कर्ज बिर्ज, तेव्हा मी परत स्पॉन्सरकडे गेलो, धावून काय मोकळून रडलो. त्यांनी सांगितलं रीराईट अगेन, परत इन्व्हेंटरी घे. आणि परत इन्व्हेंटरी घेतल्यावर त्याच्यात 5 शब्द सापडले. त्याच्यामध्ये राग, भीती, आळस, निर्णय क्षमता आणि सातत्य. तो म्हणाला ह्या गोष्टींवर काम कर, आयुष्यामध्ये सक्सेसफुल होशील. मित्रांनो, स्पॉन्सरवर माझी श्रद्धा होती, आजही आहे. माझा स्पॉन्सर मित्रांनो, आज मी जेव्हा आलो तेव्हा तो 10 वर्ष सोबर होता, आज 43 वर्ष सोबर आहे. 22 जूनला त्याला 43 होते. पुण्यातला ओल्डेस्ट मेंबर आहे आजच्या तारखेला. पण तेवढी श्रद्धा आहे. स्पॉन्सर म्हणजे मित्रांनो गुरु नाहीये तुमचा, ही इज युअर फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड. तो तुम्हाला हात घेऊन बाहेर काढणार आहे दलदलीतून. तुमच्या पाठीवर डाग लागलेला आहे, तो तुम्हाला आरशात नाही दिसणार आहे, तर तो स्पॉन्सर तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने या सगळ्या प्रोग्राम बद्दलची जी खडा माहिती आहे ती त्याच्याकडून मिळवलं. कारण 5व्या पायरीचे स्पॉन्सर ऍडमिटेड टू गॉड अवरसेल्फ अँड अनदर ह्युमन बिईंग द एक्झॅक्ट नेचर ऑफ अवर रॉंग. जोपर्यंत मला एक्झॅक्ट नेचर ऑफ रॉंग कळणार नाही, मी बायकोला का मारायचो, कारण माझ्यापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे, ती पळून जाईल वगैरे असे माझ्यामध्ये मनामध्ये विचार असायचे, असुरक्षितता असायची, म्हणून बळवायचे. एक्झॅक्ट नेचर काय होतं की मी तिच्यावर अविश्वास दाखवायचो. अल्कोहोलिक्स अनॉनिमसने मला कॅटेगोराईज असं कंपार्टमेंटली जीवन जगायला शिकवलं. ह्या 36 वर्षात सगळ्यात प्रथम मी काय केलं, मी माझ्या सवयी बदलल्या. क्विट युअर ओल्ड हॅबिट. 9 वाजता उठायचो मी, 8 वाजता उठायचो. कामावर आलो, वर्कर लोक तंबाखू सोडून चहा. कर्ज का झालं याचं विश्लेषण केलं की आपल्याला कर्ज का झाले, तर त्याचं मुख्य कारण हे आपण उशिरा जातो, लवकर जायला लागलो. हळूहळू त्या लोकांना सवय लागली. कारण पहिल्यांदा मला चॅरिटी बिगिन्स ॲट होम, पहिल्यांदा मला शिस्त लावायची आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये येऊन मी नुसतं वल्गनांचा गडगडाट केला नाही, काय होणार. मी किती पोथ्या पुराणांसारखं अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं लिटरेचर वाचलं, आणि जोपर्यंत माझ्यामध्ये नम्रता येणार नाही, जोपर्यंत मी उपयुक्त जीवन जगणार नाही, दुसऱ्यांसाठी मी परोपकाराने जीवन जगणार नाही, तोपर्यंत हे वरवरच्या छाटल्यासारखं राहणार आहे. म्हणून सगळ्यात पहिलं काय केलं, सवयी बदलल्या. गेल्या अनेक वर्षात मी सूर्योदयाच्या अगोदर उठतो. कारण एका ठिकाणी ऐकलं की जो ब्रह्ममुहूर्तात उठतो, सूर्योदयापूर्वी उठतो, त्याला अभावी प्रभाव प्राप्त होतात. अभा म्हणजे ऐश्वर, वैभव, प्रभा म्हणजे शांती. किती मिळालं माहित नाही, पण मित्रांनो अनेक वर्षात सवय की लवकर उठतो. लवकर उठल्यामुळे काय झालं, जास्त जगतो. 1.5 तास 2 तास लवकर उठतो. जायचा दिवस ठरलेला आहे, शेवटचा श्वास माझ्या हातात नाहीये. मला मूत्रात लोळून मरायचं, हार्ट अटॅकने मरायचं, कॅन्सरनी करून, आणि माझ्या हातात नाहीये. पण क्वालिटी लाईफ कसं जगायचं ते माझ्या हातात आहे. मला बघून लोकांना अशा आठ्या नाही पडल्या पाहिजेत. मित्रांनो, मी लॉकडाऊन मध्ये 200+ शेअरिंग दिले. दिवसातून 3दा शेअरिंग दिले. 20 शेअरिंगची मालिका आहे. मलाच मी जेव्हा शेअरिंग ऐकलं मला आश्चर्य वाटलं जेव्हा, पण मी त्याचा स्क्रुटिनायझिंगला अभ्यास करायचो. मला मुंबईच्या एका मेंबरने लिहून पाठवलं महेशने की शिवायला आम्हाला एकदा स्पीकर म्हणून बोलवलं तर 2 महिन्यांनी आम्हाला जावंसं वाटतं, नाही तर रिपिटेशन होतं. पण नाही झालं. ही सगळी परमेश्वराची कृपा आहे, असीम कृपा आहे. मी जेव्हा परमेश्वराला म्हणतो देवा तू माझा आणि मी तुझा, आय एम नॉट बॉस, आय एम दास, सुईच्या टोका एवढं माझं अस्तित्व आहे. मग मित्रांनो तो माझा भाव बघतो. ही सीज युअर एफर्ट, नॉट द रिझल्ट. परमेश्वर परिणाम नाही बघत, तो बघतो हा किती प्रयत्नशील आहे. आणि मग चमत्कार होतो. पहिल्यांदा सवयी बदलल्यामुळे काय झालं, माझा दृष्टिकोन बदलला. आय चेंज माय ॲटिट्यूड. जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन बदलला. 9व्या पायरीच्या नंतर येत आहे 12 प्रॉमिसेस मध्ये की आमचा दृष्टिकोन बदलला जीवनाकडे बघायचा. तो दृष्टिकोन बघायला लागेल. दृष्टिकोन बदलतो म्हणजे काय, मी भित्र असेल, माझ्या हातात गन दिली तर हात थरथर कापणार आहे. मला भीती काय आहे याचं मला हे शोधायला लागेल. मला भीतीला रिप्लेस करायला लागेल श्रद्धेने. येस, बिकॉज मटेरियल वर्ल्ड, हे जे काही भौतिक जगत आहे हे पूर्णत्वात द्वंद्वानी भरलेलं आहे. दुःख आलं की सुख आहे, यश आलं की अपयश आहे, मान आला की अपमान आहे, स्तुती आली की निंदा आहे, स्त्री आलं की पुरुष आहे, सकाळ झाली की संध्याकाळ आहे. मला ह्या दोन्हीच्या वर उठायचंय. मला सुवर्ण मध्य. दुःखाने मला विचलित नाही व्हायचंय आणि आनंदाने मला नाचायला नाही लागायचं. मला सुख आणि दुःख ओली विष्टा आणि सुखी विष्टा
हा माझा भाव पाहिजे. सवयी बदलल्या, दृष्टिकोन बदलला. दृष्टिकोन बदलल्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय झालं तर मला कॅरेक्टर बिल्डिंग ची संधी मिळाली. माझी चारित्र्याची उभारणी झाली 7व्या पायरीमध्ये. तिथं मला नम्रता आणि कृतज्ञता हे 2 महत्वाचे शब्द मिळाले. येस, मला नम्रता मला पाहिजे. मी ग्रुपमध्ये बॉस म्हणून जगलो अनेक वर्ष. मला ब्लिडिंग डिकन हा शब्द अर्थ कळायला 20 वर्षापेक्षा जास्त काळ लागला. मला वाटायचं नवजीवन बोले तर शिवा. कधी घ्यायची क्लोज मीटिंग? शिवाबास आप बोलो 5 तारीख की. अरे कोण उभं राहणार आहे मीटिंगला? चेअरमन कोण होणार आहे? शिवा ठरवणार रात्रीचा. अरे बापरे, जेव्हा दुसरे ट्रेडिशन वाचले, जॉन डोचं उदाहरण वाचलं, विरोध व्हायला लागला ग्रुपमध्ये, तेव्हा लक्षात आलं की आपल्याला आता बॅक बेंचर व्हायचंय, आपल्याला तर मागं बसायचंय, नाही तर आपल्याला लोक फटका टाकून बाहेर पळवतील. येस, नम्रता. मित्रांनो, जॉन डोस आणि बुक मधले 3 कॅरेक्टर इथं फिट करून ठेवले की 30व्या वर्षी त्याला 55व्या वर्षी बंद केली, 55व्या वर्षी परत केला की वन्स अन अल्कोहोलिक ऑलवेज अन अल्कोहोलिक. एकदा दारुड्या तो कायमचा दारुड्या. तुम्ही किती याच्यावर प्रयत्न करा, तुम्ही नाही कंट्रोल मध्ये दारू पिणार. 90 नाही जमणार. 90 टांगा पलटे धरून ठेवायचे इकडे. किती जरी केलं. आता मस्त तब्येत झालेली, पैसे आलेले, घरात आनंदी आहे, घरातल्या भिंती हसायला लागलेल्या आहेत, ए मध्ये मान माराचा मिळायला लागला. नाही होणार. रिव्हर ऑफ नो रिटर्न ही अशी नदी आहे की आता परत येणार नाही. वन्स अन अल्कोहोलिक ऑलवेज अन अल्कोहोलिक. वी ऑलवेज गेट वर्स नेव्हर बेटर. आमच्या वाट्याला कायम वाईटातलं वाईट आलेलं आहे. वी आर नेव्हर क्युअर्ड पीपल असं म्हटलेलं आहे. वी आर नेव्हर रिकवर्ड नाही म्हटलेलं. वी आर नेव्हर क्युअर्ड पीपल. आम्ही कधी बरे नाही होणारे आहोत. नो मॅटर हाऊ लॉंग वी हॅव बीन हिअर. तुम्ही हे मध्ये 40 वर्ष यावं, तुम्ही कधी असं म्हणणार नाही की उद्या मी दारू पिणार नाही. कारण तो 25व्या वर्षी तो प्यालेला आहे. 29व्या वर्षी मुंबईचा एक मेंबर प्याल्याचं मला माहिती आहे. अमेरिकेमध्ये एक माणूस 42 वर्षांनी केलं. नवीन आलेल्या भावांनी अर्थाचा अनर्थ करू नका. तर तो तुम्ही उन्हाळ्याचा शिवा म्हणत होता 42 वर्षांनी बी प्याला. थोडीशी घ्यायला काय हरकत आहे? नाही. दुधाचं दही झालेलं आहे, कैरीचं लोणचं झालेलं आहे. पोरगी आता भोवल्यावर बसलेली उभी राहिली आहे, अंगावर अक्षता पडलेल्या आहेत. आता ती कुमारिका नाही, आता ती सौभाग्यवती आहे. आता परत कुमारिका नाही. तसं हा आजार आहे. मी किती वर्षांनी जरी प्यालो, अल्कोहोलिझम इज ग्रोईंग फास्टर इन द ऍब्सेन्स ऑफ अल्कोहोल. मी जितकी वर्ष दारूपासून दूर राहील तितका आतमध्ये हा आजार आहे. हा वाढता आजार आहे. आतमध्ये धगधगतोय तो वाट बघतोय. कधी देईना. आज मी 36व्या माळ्यावरून जर पडलो तर मी कपाळ मोक्ष होणार आहे माझा. माझ्यासाठी ही चैन आहे. मित्रांनो, सवयी बदलल्या, दृष्टिकोन बदलला, चारित्र्याची उभारणी झाली. 4था महत्वाचा पॉईंट इकडे मला मिळाला ते म्हणजे अल्कोहोलिक्स अनॉनिमसने मला एक न्यू कल्चर ऑफर केलं. एक नवीन जीवन मला दिलं. ए भावना भावित जीवन, त्याला ए वे ऑफ लाईफ म्हणतात. देर इज अ डिफरन्स बिटवीन ए ऍक्टिव्हिटी अँड ए वे ऑफ लाईफ. तुम्हाला जर वाटत असेल मी टाइम टू टाइम जातो, फळा लिहितो, पाणी देतो, हे करतो, 12 स्टेपिंगचं काम करतो, दे आर ऍक्टिव्हिटीज. ए वे ऑफ लाईफ, हॅपी, जॉयस अँड फ्री. मला समाधानी जीवन जगायचंय, मला आनंदी जीवन जगायचंय. मार्केटमध्ये नाहीये आनंद. 10 किलो खुशी दो, 5 किलो समाधान दो, मनाची शांती द्या. कुठं मिळणार आहे? मला माझ्यात शोधायची आहे. त्याच्यासाठी मला कार्य करायला लागेल. त्याच्यासाठी मला याच्या मिटिंगला रिलीजियस येऊन बसायचं. मिटिंगला तर यायचंय मला, मग मी आनंदाने येईन ना. ओढून ताडून काय येऊन बसेन इकडे? अटेंटिव्हली ऐकेन, लिसन प्रॉपरली. ऐकण्याचे प्रकार आहेत. इन्सिडेंट हिअरिंग. पण त्यांनी कुठेतरी गेला एखाद्या चांगल्या ठिकाणी मिटिंगमध्ये तुम्हाला एक चांगलं शेअरिंग ऐकायला मिळालं, इन्सिडेंटल हिअरिंग. दुसरं प्लॅन करून तुम्ही केलेलं आहे. त्या ठिकाणी मला हे ऐकायला मिळणार आहे. तुम्ही गेला. इंडिया पाकिस्तान फायनल चालू आहे, तुम्ही त्याला लाथ मारली, तुम्ही गेला. ते तुम्हाला मिळालेलं दुसरं हिअरिंग. तिसरं आहे मग मित्रांनो, जसं गाय रवंत करते, दिवसभर खाते आणि रात्री रवंत करते, तसं मला मेडिटेटिव्ह हिअरिंग करायचंय. इथं जे ऐकतो मी त्याच्यावर मला घरी जाऊन मनन करायचंय की कुणाच्या शेअरिंग मधून मला काय मिळालं. इथं सगळे अनुभव सम्राट बसलेली माणसं आहेत. प्रत्येकाने आयुष्यामध्ये तो अनुभव घेतलेला आहे की त्याची कुठेही त्याचा लेखाजोखा नाहीये. आणि 4थं मग सिलेक्टिव्ह हिअरिंग, की मला जे ऐकायचंय, आता उगाच मोबाईल काढला आणि काहीतरी ऐकत बसलाय, नाही चालणार. मला आता चांगल्या गोष्टींबद्दल जिथं मला त्याचा फायदा होणार आहे. पहिल्यांदा मला बिग बुकचं वाचन करायचंय, स्क्रुटिनायझिंगली करायचंय. नुसतं ते कादंबरीसारखं नाही वाचायचं. पहिल्या पायरीमध्ये माझ्या लक्षात आलं पाहिजे 8 गोष्टी काय आहेत त्या. माझे नातेसंबंध बिघडलेले ते मी कसे बरोबर करणार. मी पश्चातापदग्ध झालेलो आहे. मी सगळं माझं गेलेलं आहे. दुसऱ्यांकडून मला भीती वाटते, डिस्कार्ड होईल असं मला. हे त्या सगळ्या गोष्टी मला पहिल्या पायरीत आहेत. माझी ओळख पटली पाहिजे.
ती दुसऱ्या पायरीत आहे. वेदर आय एम एग्नोस्टिक, वेदर आय एम एथिस्ट, वेदर आय एम रॅशनलिस्ट, और मी माझी श्रद्धा घालून आलेलो आहे. मी अज्ञेयवादी आहे, मी नास्तिक आहे, का मी परमेश्वरावर त्याच्या इच्छेने पान सुद्धा हलत नाही, अशी माझी ऍटिट्यूड आहे. पण मला लक्षात आलं की मी चौथ्या कॅटेगरी आहे. माझी श्रद्धा गेलेली होती हे मध्ये येण्यापूर्वी. मी देवाला म्हणायचं, देवा तू जर आहे तर एवढी विषमता काय आहे, एवढे ऍक्सिडेंट होतात, एवढी लोक दरिद्री आहेत, एक सोन्याच्या चमच्यानी खातो, दुसरा उपाशी मरतो, काय हे सगळं असं. देवाचा माझा तो डिबेट असायचा. आज माझ्या लक्षात आलं, गॉड ऑफ माय अंडरस्टँडिंग फार महत्वाचं आहे. परमेश्वर असं काय मूर्तीतून नाही बोलणार तुमच्याशी. जिथं वाईट गोष्टी आहेत तिथं नॉट नाव, जिथं चांगल्या गोष्टी आहेत तिथं राईट नाव. सिगरेट प्यायची आता नाही ओढणार, पण वेल स्टेपिंग करायचं, लगेच गाडीला किक मारणार. चांगल्या गोष्टी, त्या गोष्टी माझ्या स्पिरिच्युअल बँकेमध्ये जमा होत जातात. स्पिरिच्युअल लाईफ इज डिवायडेड इन 2 पार्ट. आध्यात्मिक जीवन 2 विभागामध्ये, लाईफ अपार्ट अँड लाईफ इन पार्ट. मी व्रत वैकल्य करतो, पूजापाठ करतो, हे सगळं करतो, उपासना करतो, धार्मिक स्थळांना भेटी देतो, ते इथं नाही सांगायचंय मला. बट व्हॉट यू ओव्हरकमिंग आहे यू हॅव टू शेअर. मी आज सिगरेट बंद केली, मला सांगायचं एखाद्याला प्रयत्न मिळणार आहे. मी जुगार बंद केली, पत्त्यासाठी 5-3-2 साठी सुद्धा पत्ते हातात नाही घेतले, कारण मी तर मटक्याचा प्रोफेसर आहे. हो, मटका तुम्ही खेळलाय का कोणी माहित नाही, पण एका मंगळवारी 249 पंजा आला. त्याच्यात दुसऱ्या मंगळवारी थिअरी सापडली मला. 2 आणि 4 6चा अपोजिट 1 का, 9 4 13चा अपोजिट 18, 1 आणि 8 प्लस 4 3, आणि खरंच 138नी दुरी आली. त्या थिअरीने पुढच्या मंगळवारी 799 चौक येत होता. कसा 1 आणि 3 4चा अपोजिट 9, 8 आणि 3 11चा अपोजिट 6, 6 9 15 प्लस 4 9 आला 799 चौक. आता त्याच्या पुढच्या मंगळवारी 370नी दस्ता येत होता. कसा 6 9 15चा अपोजिट 0, 9 9 18चा अपोजिट तिरी आणि प्लस 4 7. मी लोकांना म्हणलं, मुट्ठी भर के लगाओ, झोली भर के लेके आओ, पैदल जाओ, टॅक्सी से आओ, घरदार बेच के लगाओ. आणि रात्री 370नी दस्ता आला. अरे बापरे, लोक पाण्याच्या सर्व्या गिरव्या घेऊन उभे राहिले, महाराज आले, महाराज आले, महाराज आले. लोकांना खूप पैसे मिळाले. पण त्याच्या पुढच्या मंगळवारी लोकांनी उदर उचलून केली, काय काय विकलं, सोनं विकलं. कारण ते म्हणजे आज शिवाकाच्या थेरी आहे, वायगान ती थेरी आली नाही. इतकं मारलं मला लोकांनी, कारण सगळे लॉस झाले. ते हा आजार आहे. दिस इज अल्कोहोलिझम. अल्कोहोलिझम असा नाहीये वरवर नुसते भांड्या छातून नाही चालणार, त्याच्या ग्रासरूट लेवलला जायला लागेल, त्याच्या मुळाला जायला लागेल. ते ह्या आजाराने माझे पाय कापलेले आहेत, आता परत पाय येणार नाहीये. मद्यपाशाविषयी वाचायचंय, मनन करायचंय, काय होणार. मित्रांनो, चौथीची हे वे ऑफ लाईफ आहे, हे मला अल्कोहोलिक्स अनॉनिमसनी बहाल केलेली. त्याच्याशी मला आता प्रतारणा नाही करायची. पण माझा जो आजार आहे त्या आजारावर कुठलाही इलाज नाहीये. इट्स इन्क्युरेबल डिझीज. तुम्ही किती वर्षामध्ये असा नाही होणार. तो म्हणतो युअर गुड ओल्ड टाइम्स हॅव गॉन बियॉन्ड युअर कंट्रोल, बियॉन्ड युअर इमॅजिनेशन, बियॉन्ड युअर रिकॉल. दारू पिऊन जे काही मज मस्ती करत होतो, बिर्याणी खात होतो, चिकन खात होतो, जुवा करत होतो, सत्या, ही जी भाषा होती ती आज नाहीये. कारण त्या भाषेला काय लागायचंच नाही. हो, पिल्यानंतर असं वाटायचं 60 हत्तींचं बळ आलेले. पण या 36 वर्षात भगवंतांनी खरीखुरी ओळख पटवून दिली. बाबा रे, जिथं आहे तिथं थांब, हॉल्ट. इथले जे प्रोग्राम आहेत ते मला अगदी मनापासून घ्यायचे. हंगर, अँगर, लोनलीनेस अँड टायर्डनेस. हाऊ 3ऱ्या पायरीमध्ये आहे ऑनेस्टी, ओपन माइंडनेस अँड विलिंगनेस. विलिंगनेस इज अ की टू सक्सेस. माझ्याकडे मनाची तयारी पाहिजे, माझ्याकडे श्रद्धा पाहिजे. फेथ कॅन मूव्ह माउंटन्स. त्या 36 वर्षात हे सगळं घेतलं इथूनच. हे मनाचं काही सांगत नाहीये. ते सगळं इथं मिळत गेलं. इथं एक सम्राट भेटले मला. मुंबईची एक अशी टीम होती, मिल्टन फर्नांडिस, एरिक डिसूजा, अनिल देसाई, अपोलो, चंद्रकांत, एक मेंबर यायचे पुण्यात त्यावेळेला 36 वर्षापूर्वी. त्यांचं शेअरिंग ऐकल्यानंतर असं वाटायचं की बापरे, काय माणूस बोलतोय. मित्रांनो, कुणाचं इथं तुलनात्मक मला जीवन नाही जगायचं. क्विट कम्पॅरिझन. हे मध्ये 5 पहिले सी आत्मसात केले. कॉन्फिडन्स, विश्वास मिळाला की हो न हो ती हीच जागा आहे. जगामध्ये माझी दारूपासून मला एकदाच आणि कायमची निजात दिलानेवाली यही है. कॉन्फिडन्स आल्यानंतर मग दुसरं काय झालं, कन्फेस करायला लागलो तुमच्या पुढे. याच रेड लाईट मध्ये गेलेलो आहे, वेगळे वेगळे आजार झालेले. आज सांगायला कमीपणा वाटत नाही, कारण आज वरचा स्वाद मिळालेला आहे. भगवान भगवद्गीतेत सांगतात, विषयाविनी वर्तन ते निराहार असते देहिना रसोवर्जम रसोप्यस्य परम दृष्टवा निवर्तते. हे अर्जुन, जोपर्यंत तुला वरचा स्वाद मिळणार नाही तोपर्यंत तू खालच्या स्वादाचा त्याग नाही करू शकणार. आज मित्रांनो, वय वर्ष 73ला चांगलंय. आता माझं ऑपरेशन झालं स्पाईनचं.
पायाला मुंग्या यायच्या, हे व्हायचं. लोक म्हणले नको, नाही जमणार, हे जमणार. देवाला म्हणलं, देवा प्लीज शो मी द वे, प्लीज गाईड मी. परमेश्वराला आता नुसतं म्हणत नाही हे दे ते दे, मला परमेश्वराकडे काय मागायचं याचं ज्ञान पाहिजे. हो, उद्या मी मुकेश अंबानीला गेलो, मला 200 रुपये देता का? अरे त्या मागाय भाई, परमेश्वराकडे सगळे ईश्वर आहेत, त्यांच्याकडे सगळ्यात जास्त वैराग्य आहे, त्यांच्यात सगळ्यात जास्त वीर्य आहे, ते कधी हरलेले नाहीये, त्यांच्याकडे सगळ्यात जास्त श्रुती आहे, कीर्ती आहे, यश आहे. मला भगवंताकडे काय मागायचं हे माहिती पाहिजे. भगवंताकडे मला हे निर्जीव गोष्टी नाही मागायच्या. तुम्हाला गाडी दे, बंगला दे, सुंदर पत्नी म्हातारी होणार आहे, गाडी एक दिवशी जुनी होणार आहे, मृत्यूच्या वेळेला हे सगळं काढून घेतलं जाणार आहे. मग मला देवाकडे त्या गोष्टी मागायच्या ज्या माझ्या बरोबर जाणार आहे. नुसतं आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणण्यापेक्षा आर्ट ऑफ डाईंग सुद्धा महत्वाचं आहे. मी मगाशी कसं सांगितलं, मरणारे माझ्या हातात नाही, पण मला एक चांगलं लाईफ जगायचंय, मला एक कंटेंट लाईफ जगायचंय, हॅपी लाईफ जगायचंय, एक उपयुक्त लाईफ जगायचंय. त्याच्यासाठी मित्रांनो मला अल्कोहोलिक्स अनोनिमसची मीटिंग पाहिजे, बिग बुकचा आधार घ्यायचा आहे, त्याच्यानंतर स्टेप वर्क करायचंय. विदाउट स्टेप वर्क नाही होणार. नम्रता आणि कृतज्ञतेसाठी तुम्हाला 7व्या पायरीपर्यंत यायला लागेल. 5व्या पायरीमध्ये तुम्हाला ऍडमिटन्स जो आहे, ऍडमिटेड टू गॉड जो आहे, की तो तिथं ऍडमिट, पहिल्यांदा मी ऍडमिट करतो मी बेवडा आहे, माझी दुसऱ्यात ओळख पडती, तिसऱ्याला सुरुवात होते कार्याला, ऍक्शनला, 4थ्यात सगळ्यात महत्वाचे मला इन्व्हेंटरी घ्यायची आहे. इथं सांगतात म्हणून नाही, मला घ्यायची आहे. मला जोपर्यंत मला स्वतःची खरीखुरी ओळख पटणार नाही, मग ते त्या ह्याच्याप्रमाणे घ्या. मी सुरुवातीला इन्व्हेंटरी घेतली, 1.5-2 वर्ष लिहित होतो, स्पॉन्सरने वाचली, फेकून दिली, म्हणला किती स्वतःची लाल केलेली आहे. त्याच्यामुळे काय झालं, चुकीची इन्व्हेंटरी घेतल्यामुळे कधी समजलं नाही. पण जेव्हा परत 11 वर्ष झाल्यानंतर इन्व्हेंटरी घेतली, मित्रांनो आयुष्य परत मागे वळून बघायला नाही लागलं, प्रामाणिकपणे सांगतो. पण याच्या गोष्टी मिळत गेल्या. देणाऱ्याचे हात 1000, दुबळी माझी जोडी. परमेश्वर हजारो हातांनी देतो, तुम्ही 2 हातांनी किती सांभाळणार? पण मस्ती केली तो 1000 हातांनी काढून घेतो, 2 हातांनी किती सांभाळणार? मी बघितलेत असे मेंबर ज्याच्याकडे स्वतःचं विमान होतं, एका चितपत पडलेला होता, म्हणायचा शिवाय अब सिटिंग डाऊन विथ नानी पालखीवाला, सोली सोरावजी आणि अशी सगळी मोठी नावं, आणि तो ताजच्या खाली जायचाच नाही, ताज आणि उभे राहायच्या. तो होता तसा, कारण त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते त्यांचे पीए होता, ह्याची बायको तर तो भाऊ होता, त्यामुळे त्याला मोठमोठे टेंडर मिळायचे. एक भोपाळला, नागपूरला सगळं गेलं मित्रांनो. वस्ती केली तर इथं राहत नाही. त्यामुळे मला खूप नम्रतेने जीवन जगायचंय. नम्रता कशी पाहिजे माझ्याकडं? गवतासारखी पाहिजे, सर्वरती सहिष्णुता. म्हणजे एकदम मला गवत सोनावर गेल्यानंतर हे असतं, वृक्षासारखी माझ्याकडे सहिष्णुता पाहिजे. कुणी येऊन मला कुलाडीचे मारतं, कुणी त्याला हवेत उभे, पावसात उभे, तरी ते फळं देतं, फुलं देतं, उपयुक्त सावली देतं. मला तसं जीवन जगायचंय. आणि हे अवघड नाहीये बरं का, प्रामाणिकपणे सांगतो. मी अनेक हे केले, कन्व्हेन्शन केले. मी नाही तिथं खात कांदा लसूण, की तिथं सांगतो भाऊ मी बिस्किटांबरोबर टाइमपास केलेला आहे. काय जे करायचं ना ते मनापासून करायचंय. त्याच्यामध्ये अतिशयोक्ती नाहीये कुठली, कारण मला माझं व्यक्तिमत्व माहिती आहे. 4थी पायरी घेतलेली आहे, त्याच्यातले 7 महत्वाचे आहेत. अहंकार, हव्यास, तिसरं काम वाचणं, महत्वाचा विषय काम वाचणं. कारण हे मध्ये डब्ल्यू म्हणतो, इन ए वी डू नॉट स्पीक मच अबाउट सेक्स. हे मध्ये सेक्स बद्दल जास्त बोललं जात नाही, बट ती एक अशी वस्तू आहे की तिचा जर का आम्ही योग्य वापर केला, तिचं योग्य स्थान तिला दिलं, तर तिच्यासारखी दुसरी वस्तू नाही. वे ऑफ लिव्हिंग, ग्रेटेस्ट गिफ्ट गॉड हॅज एव्हर ऑफर्ड अस. परमेश्वरांनी दिलेली सगळ्यात महत्वाची देणगी आहे. आवर बिग बुक सेज मेनी ऑफ अस नीडेड इन ओव्हरऑलिंग देअर. आमचं बिग बुक म्हणतं आमच्यापैकी बऱ्याच लोकांना हा लैंगिकतेचा आढावा घेणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी BW 3 पानं दिलेली आहेत. आमचा प्रणय जेव्हा जास्त वाढायचा तर म्हणतो सेक्स फॉर वेअर गॉड गिव्हन देअर फॉर गुड, नेदर टू बी यूज सेल्फिशली नॉट डिस्पाइज्ड ऑर लोडेड. याचा अर्थ ही जी शक्ती आहे ही परमेश्वराने आम्हाला भाल केलेली आहे. तिचा कुत्र्या मांजरांसारखा वापर नाही करायचा, कारण त्याच्याकडे तुच्छतेने बघायचं नाही, त्याचा तिरस्कारही करायचा नाही. ती फक्त तुम्हाला महत्वाचं आहे. कारण माझं संपूर्ण आयुष्य त्याच्यासाठी होतं. मला असं वाटायचं मी सेक्सॉलॉजिस्ट आहे. अल्कोहोलिक्स अनोनिमसने सांगितलं नाही बाळा, तुला त्याच्यावर काम करायला लागेल. कुठल्याही स्त्रीकडे तू स्वच्छ नजरेने बघू शकत नव्हता, आज बघू शकतो. कारण आज वर्ष 73ला वय परतले ते हळूहळू. पण तरी ट्रेनमध्ये जर एखादी मुलगी मुलीच्या वयाची येऊन बसली, तिचा पदर असा व्हायला लागला, तर मी इकडे सरकायला पाहिजे, मी इकडे सरकतो. भगवंता तुझी इच्छा दिसते यार, मेरी तो नाहीये. अरे त्या तेरी नाहीये. मला तिथं मला कंट्रोल करायचं नाही, मनाला शिक्षण द्यायचंय, प्रशिक्षण द्यायचंय. मोस्ट डिफिकल्ट पार्ट ऑफ ए प्रोग्राम इज टू रिएज्युकेट युअर माइंड.
नवीन शिकवण द्यायची. धंद्यात लॉस झाला देवा तुझी इच्छा. मी म्हणायचं चांगलं झालं मी केलं, वाईट झालं परमेश्वराने केलं. नाही होत तसं. सी गॉड हँड एव्हरीवेअर. मला प्रत्येक ठिकाणी भगवंताचा हात बघायचा आहे. जे होणारे देवा तुझ्या इच्छेने होणार आहे. दाय विल बी डन नॉट माइन. ते म्हणायला सोपं आहे. मी नुसते माझ्या इच्छा आणि जीवन परमेश्वरावर सोपवलं म्हणजे काय केलं? त्या माझ्या इच्छा ज्या विकृत आहेत, विध्वंसक आहेत, दुबळे आहेत, ओंगळवाल्या, भुरसटलेल्या आणि घाणेरड्या आहेत, त्या इच्छा मला देवावर सोपवायच्या. तेव्हा माझ्या इच्छा आज बी परत डेंजरस आहेत. आणि ते जीवन जे शून्यात गेलेलं आहे, टाकाऊ झालेलं आहे, निर्जीव झालेलं आहे, ते जीवन देवा आता तू माझा आणि मी तुझा. मी जितका देवावर मोर यू डिपेंड ऑन गॉड, मोर यू विल बी इंडिपेंडंट युअर पर्सनल लाईफ. मी जितका परमेश्वरावर जास्त अवलंबून राहीन तितकं मी माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये मुक्त राहतो. कारण फ्रीडम फार महत्वाचं आहे. 12 प्रॉमिसेस मध्ये मला फ्रीडम मिळणार आहे. त्याच्यासाठी 9 पायऱ्या घ्यायला लागतील. 8व्या पायरीत भूतकाळ स्वच्छ करायला लागेल. 10व्यामध्ये मला लक्षात यायला पाहिजे की कुठं अप्रामाणिक आहे, कुठं स्वार्थी आहे, कुठं माझ्या मनाविरुद्ध झालं तर मी रिबेलियस आहे. स्पॉट इन्व्हेंटरी आहे. आणि 11व्यात तर सगळ्यात महत्वाचं आहे की दिवसाची सुरुवातच त्याच्यामुळे होतीये. 11व्या पायरीचं जर आचरण केलं तर शारीरिक विसावा मिळणार आहे, फिजिकल रिलॅक्सेशन. मला भगवंताच्या कृपेचा प्रसाद मिळणार आहे, त्याच्या शक्तीचा खुराक मिळणार आहे. मला भावनिक संतुलन मिळणार आहे. मला एक भगवंताचं एक आध्यात्मिक वातावरण मिळणार आहे. काय पाहिजे अजून मला? पण माझी श्रद्धा आहे का तेवढी? मित्रांनो, ती व्हायला वेळ लागेल. मला 36 वर्ष झाली तरी मी काय 3 टाळ्या वाजवतो आणि मला जेवण मिळतं असं होत नाही. मला काम करावंच लागतं. माझं आता ऑपरेशन झालं मित्रांनो, स्पाईनचं होतं. ऑपरेशनच्या मी स्वतः गेलो, सगळ्या चाचण्या ओके होत्या. पण दुसऱ्या दिवशी मी घाबरलो. माझा बीपी एकदम 210 झाला. ते म्हणले अहो नाही मी तिथली जे एनेस्थेशिया होती तिला सांगितलं. तिला मी भगवद्गीतेचे 2-3 रेफरन्स सांगितले की हे दुःख आहे काय आहे. हे बनवतानाच असं दुःखालय अशाश्वतम बनवलेलं आहे आणि ते सगळं येणारे जाणारे तुम्ही मला देणार. आणि हळू बोलता माझं 160 आलं. तुम्ही याची बेस लाईन 150 आहे, घ्या याला. मित्रांनो, ऑपरेशनच्या रात्री माझी पल्स रेट वाढली, बीपी शूट झालं, शुगर कंट्रोलच्या बाहेर गेली आणि मी एनेस्थेशिया मधून बाहेर आलेलो होतो. मी बघत होतो की शुभा कुछ तो भी रॉंग आहे. हा डॉक्टर, तो डॉक्टर, हे सलाईन लावा, ती मशीन लावा. मी देवाला म्हणलं देवा तू तर म्हणतो की मरताना जर माझं स्मरण केलं तर तुझ्या धामात येतो, तर मग मी आता तुझं स्मरण करतो बाबा. आणि केलं, स्मरण चालू केलं. झोप लागली. सकाळी एका मुस्लिम बाईने उठवलं मला. मी सर असं बघितलं, तिला म्हणलं बेटी क्या नाम है आपका? ती म्हणली रिजवाना शेख. म्हणलं या इलाहा इल्लल्लाह या रसूल मोहम्मद. म्हणजे अंकल आपने हमारी सबसे बड़ी हयात की, अभी आपको कुछ नहीं होगा. मित्रांनो, श्रद्धा कुठेही तुमची असेल तर होते. सकाळी 6ला परत उठलो. म्हणलं देवा मी आहे. आणि आत्मविश्वास तो परत वाढला. त्या औषधांना असा प्रतिसाद दिला की 4थ्या दिवशी त्यांनी मला डिस्चे केलं. 8-10 दिवसांनी मी तो वापर फेकून दिला. चालायला लागलो. रोज अर्धा तास चालतो. उलट आता आनंद वाटतो. नाही तर मी यशवंत बरोबर एक झुला होता, लक्ष्मण झुला, आणि त्याला होतो प्रार्थना करत होतो की देवा इथं काय होऊन नको देऊ, इथं काय होऊन नको देऊ. परमेश्वर ऐकतो. ही हर्ट तो बघतो, तो तुमच्या प्रार्थना ऐकतो. ही आन्सर्ड. पण बऱ्याच वेळेला काय होतं, प्रार्थनेतून मिळणारं उत्तर आम्हाला समजत नाही. मेनी ऑफ अस लूज कॉन्फिडन्स इन प्रेयर बिकॉज वी डू नॉट रिकॉग्नाइज दी आन्सर. प्रार्थना करतो देवा देवा देवा, काही मिळत नाहीये. तो ऍल म्हणतो, फादर ऍल यू आस्क फॉर स्ट्रेंथ अँड गॉड गिव्स यू डिफिकल्टीज विच मेक्स यू स्ट्रॉंग. आणि देवाला म्हणतो देवा मला स्ट्रॉंग कर. नाही करणार तो तुम्हाला डिफिकल्टी देणार. त्या डिफिकल्टीतून तुम्ही स्ट्रॉंग होणार. वी प्लीड फॉर करेज. तेव्हा आम्हाला धैर्य दे. नाही देणार डायरेक्ट. ही विल गिव्ह यू डेंजरस टू ओव्हरकम. तो अशा तुमच्या जीवनामध्ये घटना पाठवेल की त्या साऊंड सुलापून करता करता तुम्हाला धैर्य येईल. आस्क फॉर विजडम. आणि म्हणतो देवा सरासर विचार करायची शक्ती दे. तेव्हा आम्हाला सतत वियोग दे. नाही देणार. ही विल सेंड यू प्रॉब्लेम्स बाय सॉल्विंग विच डेव्हलप विजडम. तुम्हाला त्यांनी प्रॉब्लेम पाठवले, सोडवणूक करा. त्याला सतत विवेक बुद्धी जागेवर येणार आहे. तुम्ही देवाला म्हणता देवा मला प्रॉस्पेरिटी दे, मला सुबत्ता दे. नाही देणार. ही गिव्ह यू ब्रेन्स अँड ब्राउन्स टू वर्क. त्यांनी तुम्हाला डोकं दिलेलं आहे, त्यांनी तुम्हाला 2 हात दिलेले, त्याचा वापर करा. प्रॉस्पेरिटी ऑटोमॅटिक येणार. मी गेली 13 वर्ष काही करत नाही, पण काम करून जेवढे पैसे मिळत नाही तेवढे मला जास्त पैसे मिळतात. पण खिशात हातच घालायला लागत नाही, कारण मी काहीच खात नाही बाहेर. आप मेरे को मिलेंगे तो मोबाइल में HDFC का आया है, वो बताऊंगा. अतिशयोक्ती नाही आहे. अल्कोहोलिक्स अनोनिमसचा प्रोग्राम पराक्रमाचे गोडवे गाण्याचा नाही. अल्कोहोलिक्स अनोनिमसचा प्रोग्राम आहे व्हॉट यू हॅव प्रिझर्व, दॅट इज सोब्रायटी. मला जे मद्यमुक्त जीवन मिळालंय त्याचा तळ हाताच्या फोडाप्रमाणे मला त्याची जपणूक करायची. बट व्हॉट यू रिसीव्ह इन इट यू मस्ट गिव्ह अवे फ्री.
अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये जे मिळालेले ते तुला फ्री द्यायचंय. ते काय ते दॅट इज फेलोशिप. फेलोशिप विदाउट गॉड आय कॅनॉट, बट विदाउट मी गॉड विल नॉट. देवाशिवाय मी हे करू शकत नाही, पण माझ्याशिवाय देव काय करणार. मी उद्या नाही राहिलो या जगामध्ये, संपणार ना सगळा खेळ. म्हणून मला जिवंतपणे हा प्रोग्राम घ्यायचा आहे की मला ह्या सगळ्या गोष्टीतून पुढं 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 जात राहायचंय. मला माझं जोपर्यंत समजणार नाही, माझं चारित्र्य काय आहे हे जोपर्यंत कळणार नाही, तोपर्यंत मित्रांनो सगळं वरवरचं असणार. त्यामुळे मी मगाशी सांगितलं, पहिला सी इज कॉन्फिडन्स, दुसरा सी इज कन्फेशन. किती वाईटाचे वाईट अनुभव असू द्या, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये उतरवा. इथं सांगायची लाज वाटत असेल तर मी सांगतो, कारण मला परत त्या गोष्टी करायच्या नाहीयेत आता. तिसरा महत्वाचं आहे कन्व्हिक्शन. थर्ड सी स्टँड्स फॉर कन्व्हिक्शन. कन्व्हिक्शन म्हणजे खात्री. मला 100% माझी अनफ्लिंचिंग फेथ आहे माझा. जोपर्यंत मी तुमच्यात आहे, जोपर्यंत अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या दरवाजातून मी आत येतोय, जगातली कुठली ताकद माझ्या हातात दारू देणार नाही. कन्व्हिक्शन यायला पाहिजे. कधीतरी मला वाटायचं रिझर्वेशन नाही पाहिजे की चला मी तब्येत अच्छा होने के बाद 90 लूंगा, पैसा आने के बाद लूंगा. मग ते कधीतरी तो किड्याला माहिती देणार आहे. हा मला नेहमी वाटायचं की माझ्या मुलाच्या लग्नात मी नक्की दारू पिणार. का कोणाला वाटायचं, कारण आमच्या समाजामध्ये दारू पिऊन ते डान्स बिन्स लाडा बिडा चालतो. मी कल्याणला भाषेच्या लग्नाला गेलो होतो, रात्री तो डान्स बिन्स सुरू झाला आणि ते सगळं असं सुरू झालं. एक व्यक्ती तिथं दारू पिऊन एका स्त्रीशी लगट करत होता आणि काय झालं, थोड्या वेळाने तिने फाट करून त्याच्या कानाखाली आवाज काढला आणि माझा हात इथं गेला. त्या दिवशी माझं रिझर्वेशन लिफ्ट झालं. परमेश्वर तुम्हाला तुमच्याशी आदान प्रदान करतो. युअर प्रेयर्स दे विल बी हर्ड अँड दे विल बी आन्सर्ड. तुम्ही परमेश्वराकडे केलेल्या प्रार्थना त्या ऐकल्या जातात. मित्रांनो, तुम्ही म्हणाल मला एकदम रातोरात BMW ते नाही देणार. फर्स्ट डिझर्व देन डिझायर. पहिल्यांदा लायकी तयार करायची मला. माझ्याकडे सायकल सुद्धा नव्हती. आज गाडी आहे देवाच्या कृपेने. मी माझी मिसेस दोघेच झोपू त्या पत्र्याच्या रूम मध्ये, एवढंच होतं. 2-2 दिवस उपवास काढलेला आहे. कमालीचं दारिद्र्य बघितलेलं आहे, कमालीचा अपमान उपेक्षा सहन केलेली आहे, कमालीची निर्भसना वाट्याला आलेली आहे. पण अल्कोहोलिक्स अनोनिमसचा मित्रांनो प्रोग्राम असा आहे, इट्स अ डिवाइन प्रोग्राम. 12 पायऱ्या अशा नाहीयेत. त्याच्यामध्ये सबमिशन आहे पहिल्या पायरीमध्ये, दुसरी, तिसरी, 11वी ह्या सगळ्या स्पिरिच्युअल स्टेप्स आहेत. 4थी, 5वी, 6वी, 7वी, 10वी दे आर नोन एज इन्व्हेंटरी स्टेप्स. 8वी, 9वी रेस्टिट्यूशन, क्षतिपूर्तता करायची आहे, अमेंडमेंट करायची लोकांकडे जाऊन. आणि 12वी पास डाऊन हे मला द्यायचंय. मी आज बघतोय काय काय मेंबर आहेत, आता वेगळ्या वेगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन काम करतात, स्पीकर चिटकवतात. खूप आता अवेअरनेस आलेला आहे. प्रामाणिकपणे सांगतो मित्रांनो, नाही तर लोक म्हणायचे घरचं खायचं, लष्कराच्या भाकरी कोण भाजायच्या. बिग बुक पहिलं मिळालं तर असा आनंद झाला, ₹1,00,000 मिळाल्यासारखा आहे. आजही माझ्याकडे ते मला बालासाहेबांनी ते दिलं. पहिलं मला 24 hours डे मिळालं. मित्रांनो, ही तपस्या आहे. त्याच्यासाठी काय करायला लागेल? त्याच्यासाठी अल्कोहोलिक्स अनोनिमसचा सिद्धांत माहिती पाहिजे. यू शुड नो द फिलॉसॉफी ऑफ अल्कोहोलिक्स अनोनिमस. सिद्धांत काय? सिद्धांत सांगतो, एकदा दारुड्या तो कायमचा दारुड्या. परत किती जरी मी प्रयत्न केले मी नाही. मग सिद्धांत झाल्यानंतर काय साधन आहे? साधना म्हणजे मिटिंगला यायचंय, बुक ओपन करायचंय, इन्व्हेंटरी करायची, साधना करायची. जुन्या गोष्टी का घडल्यात माझ्या बाबतीत? मी इतका बेताल, इतका बेबंद, इतका बेमुरवत, इतका बदनाम, इतका बेशिस्त, इतका बेछूट जीवन काय जगत होतो? त्याचं उत्तर मला मिळणार आहे त्या साधनेच्या थ्रू. साधना झाल्यानंतर माझ्यामध्ये सदाचार येणार आहे. मी एक चांगलं जीवन जगणार आहे, मी चांगला बाप होणार आहे, चांगला मुलगा होणार आहे, चांगला नवरा होणार आहे, चांगला समाजाचा घटक होणार आहे, एक उपयुक्त नागरिक होणार आहे. इलेक्शनला जर का सुरुवात झाली तर मी लाईनमध्ये थांबणार आहे. नाही तर माझी सारखी चुळबुळ असायची. मला इथं बॅलन्स मिळत गेला. चित्तप्रज्ञ अवस्था जे पाहिजे मनाला ती इथं मिळते. त्याच्यासाठी वेगळं काय करायला लागत नाही. तुम्ही नावेत बसता आणि पलीकडे जाता म्हणतो मी नदी पार करते, तू क्या किया? तू तर गाडी में बैठेला आहे, नाव मी बैठेला आहे. मित्रांनो, मला अर्थात अनर्थ करायचं नाही, कुणाशी इमिटेट करायचं नाही. मला कन्व्हिक्शन नंतर कन्व्हर्जन, चौथात की माझ्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. तो जर नाही झाला तर माझंच प्रतिबिंब मला आरशामध्ये छळतं की भाई इसने का सच कितना है. ट्रुथ, नेकेड ट्रुथ, दॅट इज इम्पॉर्टंट. आणि माझ्यामध्ये बदल नाही झाला, कारण बदल एकमेव अशी गोष्ट आहे की बदलत असते सारखी. येस, 36 वर्षापूर्वी मी असं नाहीच तो बोलू शकलो. तो बदल आहे, तो सारखा बदलत असतो. तो मला स्वीकारायचा आहे. नाही तर मग ते नामशेष होतं. नोकिया कंपनी नामशेष झाली, कोडॅक नामशेष झाली, HMT नामशेष झाली. का? कारण त्यांनी काळाबरोबर आपली पावलं नाही उचलली. मला एमध्ये सुद्धा पावलं उचलायची आहेत. आजकालची मेंबर लोक खूप चांगलं लिटरेचरवर करतात. लिटरेचरचा मला भाऊ करायचं नाहीये. शास्त्रात लंगडी काय खाणी ही ऍटिट्यूड असता कामा नये. लिटरेचरमुळे माझ्यामध्ये जास्त नम्रता यायला पाहिजे. ज्या लोकांना समजत नाही मला त्यांना समजून सांगता आलं पाहिजे.
नाही तर तुम्ही म्हणणार आहे कुठं लिहिलंय. आता हल्लीचं म्हणतात कोणते पेजचं लिहिलेलं आहे. अरे कोणते पेजचं लिहिलेलं आहे. अरे तुम्ही पेजवाले 20%, 80% तर विदाऊट पेजवाले ना, ते राहिले ना इथं. 1935 सालापासून ते इथं राहिले म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमस जगली. ही कृतज्ञता पाहिजे. काउंट युअर ब्लेसिंग. मला प्रत्येक दिवशी देवाकडे म्हणायचं, देवा किती भरून दिलायस राजा, तुझा आभारी आहे. इतकं कृतज्ञता व्यक्त करीन. आज खायला मिळायला आभारी आहे देवा, कारण भूक शाबूत आहे. आज झोप लागली देवा आभारी आहे, कारण अजून झोप आहे. त्याला गाद्या गिरद्या नसू द्या. प्रत्येक गोष्टीमध्ये सी हिज हँड. आणि दुःखासाठी विचलित व्हायचं नाही. सत्यनुकंपास सुनिक्षमाना भुंजान एवात्म कृतम विपाकम. कोण जाऊन देवाकडे सकाळी म्हणतो देवा मला दुःख दे, मला मृत्यू दे, माझी मानसिक तारांबळ होऊ दे, माझी घालमेल होऊ दे, माझी आर्थिक कुटुंबांना होऊ दे, मला नातेवाईकांचं काय समजू दे. कुणी ह्या गोष्टी मागत नाही देवाकडे, पण त्या तुम्हाला जर का तुमच्या याच्यात असतील तर त्या मिळतात. जसं दुःख आहे तसं सुख आहे. तुम्हाला जर का गाडी मिळणार असेल ना, ती एक दिवशी तुमच्या घरासमोर उभे राहिले पाहिजे. आणि तो अनफ्लिंचिंग फेथ, ती श्रद्धा यायला पाहिजे. ती येते 3ऱ्या पायरीमध्ये, 4थ्या पायरीमध्ये, 5व्या पायरीमध्ये. नाही आपल्याला चांगलं चाललंय, आपलं चांगलं. आज मित्रांनो नाही होत. आज सेक्स इन्व्हेंटरी मनापासून घेतली. आज भीती मला माहिती आहे, सर्पाची भीती वाटते मला. तर मोबाईलमध्ये बी बघत नाही. त्याच्यासाठी मी काम करतोय. आणि मला एका आपले ए मेंबर होता चांगला, तो भविष्यवाला होता. तो म्हणला शिवा तुझं यार सर्प दंशानी मृत्यू आहे. मला वाट लागली नाही, कारण मी साप मारला एकदा. माझी आई गेली 21 दिवसांनी. माझ्या भावाने एकदा साप मारला. माझे वडील गेले 3 महिन्यांनी. माझं नाव शिवा नागराणी आहे. मी भोलेला जातो, पण आता नाही जात. आता म्हणतो देवा सर्पदंश तर सर्पदंश, कदाचित तो दिसल्यावर माझा हार्ट अटॅकने मृत्यू होईल, पण निदान सांगून तर जाऊ. नाही तर म्हणतील साला मोठमोठं शेअरिंग करता असेल तो साला साप काटके गायला काळं शरीर पडलेलं. मित्रांनो आज त्या मृत्यूचा मला विचार नाही करायचा. जो येणार आहे आगंतुक पाहुणा आहे, त्याच्या झोळीत घ्यायची दिशा टाकायलाच लागणार आहे. लाईफ इज गुड, डेथ इज गुड. जसं जीवन जगावं असं वाटतं तसा मृत्यू आहे. मला एक चांगल्या ठिकाणी मला ब्रह्मांडामध्ये जागा मिळणार आहे. मी परमेश्वराच्या धामात जाणार आहे. परमेश्वराचं धाम वेगळं आहे. न तद भासते ते सूर्य न शशांको न पावका येत गत्वांत निवर्तन ते तद धाम पर. त्याला लाईट नाही करत. तिथं सूर्यचंद्र नाहीये. तिथली जमीन चिंतामणी आहे. तिथलं पाणी अमृतासारखं आहे. तिथली चाल नृत्यासारखी आहे. तिथं हजारो सुरभी गाई. हे का सांगतोय, हे तुम्हाला याच्यासाठी नाही सांगत, पण हे मी वळण करत आलो स्वतःला. अरे आता आपल्याला मृत्यू येणार आहे. हे तर मी म्हणायचं दिवाळीच्या दिवशी नेलं तर येतील का हे मेंबर. अरे काय संबंध, पावसाळ्यात नेलं तर येतील का. एक ट्रस्टी नेला, मी त्याच्या मैत्रीला गेलो तर 3च हे मेंबर होते. मी रामन पिल्ले आणि धनंजय डी. बोलला मी इथे येत होतो पुण्यामध्ये कात्रजला 2 वर्ष नाही महिने यायला. म्हणणे के बाद मी भोसरी क्यों सोडू. शेवटी त्याचं जेव्हा बघितलं उत्तर मिळालं, अरे नेल्यानंतर तुला काय समजणार आहे कोण आलं कोण गेलं. छोड ना यार. 36 वर्षात या सगळ्या गोष्टी मित्रांनो मिळत गेल्या. परमेश्वराचं नातं निर्माण झालं. आणि आता पुढचे जे सी आहेत 5 ते फार महत्वाचे आहेत. क्विक कम्पॅरिझन. कुणाशीही तुलना करू नका. एखादा तुमच्या मागून येईल, तो गाडीतून उतरेल. मी एका मेंबरला दिला मेसेज. त्यांनी मला एकदा म्हणला शिवा मी घर घेतलं ये. अरे म्हणलं आपण ह्याला मेसेज दिलं, ह्याचं घर झालं. एकदा म्हणला पगार या कॉम्प्लेक्स मध्ये ऑफिस घेतलं. मारुतीमधून एकदा उतरला. पण तो जास्त सिगरेट ओढायचा होईल आणि तो नॉनव्हेजच खायचा. एक दिवशी सिव्हिअर अटॅक आला आणि गेला. त्या दिवशी मला माझं उत्तर मिळालं. मी म्हणलं थँक गॉड. त्याच्या अंत्यविधीला निगडीमध्ये त्याच्या मुलांनी 10वीत होतं. मला अशी मिठी मारली. म्हणजे काका बाळा मित्रांनो आपले किती मेंबर लाईनीतून गेले. धनंजय बी, अरविंद डी, प्रदीप सी, विजू जे, विवेक जी, मामा, बाळासाहेब, सुधाकर एल, ह्या लोकांनी मी त्यांच्याबरोबर राहिलेलो आहे. मला त्यांचा माझ्यावर परिणाम आहे. परिणाम म्हणजे प्रभाव आहे की ते लोक बाकीचं काही जरी करत नव्हते तरी ए मध्ये त्यांनी एक दुसऱ्याच्या हातात हात घालून त्यांनी एला पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला प्रत्येकाबद्दल कृतज्ञता वाटली पाहिजे की येस तिथं आज तुम्ही एकदम असं डोळ्यात हे आणून माझं ऐकताय. मला त्याच्यातून काय हे नाही होणार आहे. मी आता माझ्या ह्यानी आलोय. मला आज जेव्हा गाडीतून घ्यायला आला, अरे बापरे. मित्रांनो प्रामाणिकपणे सांगतो या 36 वर्षात अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये खूप प्रेम मिळालं. मी जेव्हा चंद्रपूरला गेलो तर मला तिथं 25 लोक सोडायला आली होती. आय एम लाईक अ सेलिब्रिटी देअर. प्रामाणिकपणे सांगतो. मी 800 लोक बघितले 400 रुपये भरून एका छत्राखाली. पुण्यात 48 वर्ष होऊन घेतील. या 49 वर्ष होतील या 4 जुलैला. अजून एकच इंटर ग्रुप आहे आमचा. खंत वाटली पाहिजे की साला मैं कुछ नहीं कर रहा है. खाली I just take and no give. I just receive and no give. मला ती उपरती व्हायला पाहिजे.
की मला काहीतरी करायला पाहिजे यासाठी, हे माझ्यासाठी काय करतं हा प्रश्न विचारता कामा नये. आता या 25 वर्षामध्ये चंद्रपूरला 5 इंटरग्रुप झाले, 8 झाले, आता 8 इंटरग्रुप. हे तळागाळातील लोक गेलेले, आमच्या तिथं अजून तिथल्या तिथंच आहे. इंदापूरला झाले की बंद, याला झालं की बंद. किती ग्रुप सुरू झाले, सिनर ग्रुप झाला, तिकडं हा ग्रुप झाला, झुंजाचा ग्रुप झाला. माझी जबाबदारी आहे, आय हॅव 2 थिंग्स इन माय हँड, दॅट इज कमिटमेंट अँड अकाउंटेबिलिटी. कमिटमेंट पाहिजे, नाही 7:25 ला मी ग्रुपला जाईन, ग्रुपमध्ये मी बसेन 1.5 तास एका ठिकाणी, ऐकेन मनापासून. कुणी नवीन मेंबर आला तर मी माझा हात पुढं करेन, एम आय ऑल राईट. मी जजमेंटवर नाही बसणार इकडे. हू एम आय टू जज अदर्स, तुम्हाला जज करणारा मी कोण आहे? डू आय नो ऑल द आन्सर? मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहिती आहेत का? मग मी मध्ये का आलोय? वाय एम आय हिअर? स्वतःला विचारायचा प्रश्न, वाय एम हिअर, मी आज काय मध्ये आहे? मित्रांनो, दारूची आहे ना ते ऑब्सेशन लिफ्ट व्हायला पाहिजे. कधीतरी पिन, रिझर्वेशन, रिमोट अँड रिझेंटमेंट जायला पाहिजे. मला जर का तुषारबद्दल रिझेंटमेंट असेल तर मला तुषारला देवावर सोपवायला पाहिजे. मला जर धीरेंद्रबद्दल मनामध्ये इल फिलिंग असेल त्याच्याशी बोललं पाहिजे. दॅट इज ए प्रोग्राम. कीप अन ओपन माइंड. मला माइंड ओपन ठेवायचं आहे. त्याच्यातलं घरं बाहेर जायला पाहिजे, कारण मन एकमेव अशी वस्तू आहे की ते चंचल आहे, हट्टी आहे, बंडखोर आहे, कुंशकल आहे. त्या मनामध्ये सारखे विचार येत राहणार. त्या मनाला मला आता मित्र बनवायचं आहे. हे मन माझा शत्रू होतं. विचार आला की जुगार खेळायला जायचो, विचार आला की रेड लाईट, विचार आला की दारू, विचार आला की राडे रपडे. आज याच्यातलं काही नाहीये. त्याच्यासाठी 36 वर्षाचा प्रवास आहे. आता 25व्या वर्षी 25 वर्षवाले मेंबर आलेले होते. मी मुंबईला ठाण्याला बघितलं होतं. मी किशोर भोंपी आणि जेपी आम्ही गेलो होतो. तिथल्या रमाकांतची आता सगळ्यात जास्त सोबर आहे, अजून आहे ठाण्याचा मेंबर, वकील होता. त्याच्यामुळे वाड्यात बऱ्याच लोकांना मेसेज मिळाला. त्याचा थँक्स गिव्हिंगला किशोर मीटिंग कंडक्ट करत होता. तर 7 लोक होती. ऑली, चंद्रकांत, एक अंकल होते जे कुत्र्याला हे घ्यायचे, असे भिवंडीवाला तो, नंतर असे 5 लोकांनी 7 लोकांनी प्रत्येकाच्या याच्यामध्ये एक सामायिक भाग होता. तो म्हणजे व्हॉट एम आय डुईंग टुडे फॉर अ न्यू कमर. मी आज नवीन आलेल्या भावासाठी काय करणार आहे? नाही तर मी अरे वो धीरेंद्र लफड़ा करता है, आपने को नहीं जमता उसका. अरे बाबा रे, ट्रेडिशन आहे, 36 प्रिन्सिपल्स आहेत, 36 प्रिन्सिपल 12 पॉइंट्स आहेत. ते तुमच्या व्यक्तिगत रिकव्हरीसाठी आहे. रिकव्हरी म्हणजे काय? रिकव्हरी हॅज व्हेरी लेस टू डू विथ युअर थिंकिंग अँड थॉट. इट हॅज मच मोर टू डू विथ युअर ऍक्शन. रिकव्हरीला जास्त मी ऐसा करेंगा वैसा करेंगा हे काय नाही चालणार. तिला ऍक्शन पाहिजे. उद्यापासून मी सांगितलं मी मीटिंग कोणी लाईक यू फेल टू अटेंड मीटिंग. उद्यापासून सांगितलं नाही अमेंडमेंट करणार नाही, मी 12 स्टेप करणार. कुणाचं नुकसान होणार आहे? माझं होणार आहे. मी परत त्या स्क्वेअरला येऊन उभा राहणार आहे. युअर रिकव्हरी शुड बी युटिलाइज अँड नॉट अॅनलाइज. तिचं नुसतं चर्विचरण करून वर्गीकरण करत नाही बसायचं. ती उपयुक्त झाली पाहिजे, परोपकाराने भरलेली असली पाहिजे. म्हणून मित्रांनो BW सांगतो की मला ते जे काय ट्रू ह्युमॅनिटी अँड अन ओपन माइंड, मला ओपन माइंड ठेवायचंय. कॅन लीड अस टू फेथ. मला श्रद्धेपर्यंत कोण घेऊन जाणार आहे? एक खुलं मन घेऊन जाणार आहे. Yes. And every meeting is an assurance that God will restore us to sanity if we rightly relate ourselves with Him. प्रत्येक मीटिंग मला एक आश्वासन देते की जर ती मनापासून केली तर मला ती परमेश्वराच्या सानिध्यात घेऊन जाणार आहे आणि मला माझं निरोगीपण आणि माझा विवेक परत मिळणार आहे. दॅट इज हे प्रोग्राम. हे प्रोग्राम थोडक्यात सांगायचं तर सबमिशन, रिलीजन, ऍक्शन. 12 पायऱ्या ते माझ्यासाठी आहेत. 12 ट्रेडिशन कुणी लक्ष देत नाही. 5 प्रिन्सिपल आहेत त्याच्यात. कॉमन वेलफेअर, ग्रुप कॉन्शियस, सिंगलनेस ऑफ पर्पज, सेल्फ सपोर्ट अँड एनॉनिमिटी. आणि पुढच्या सर्व्हिसमध्ये 2 हे दिलेले आहेत. नॉन अलाइनमेंट, बाहेर आमचं मत व्यक्त करायचं नाही. हा बटन आहे ना, हे सुद्धा मी स्वतः लावलं पाहिजे. हा सेल्फ सपोर्ट आहे. किती पैशाची आमिष आली. मुंबईमध्ये जो फाउंडर मेंबर आहे हरी एम, त्यावेळेला विठ्ठल पीचा भाऊ सगळ्यात ओल्डेस्ट, तो इंदिरा गांधीच्या मंत्रिमंडळात होता. पहिलं म्हणलं बांद्र्याला यांना 2 एकर जागा द्यायचे. म्हणले नो. हमारे जो फाउंडर मेंबर थे बिल अँड बॉब, दे वर सो जनरस. बँकरप्ट झालेले होते, पण जगाच्या कानाकोपऱ्यात हा मेसेज कसा पोहोचेल हा त्यांचा ध्यास होता. त्यांनाही त्रास झाला. बिलला मित्रांनो, बिलनी ज्यांना मेसेज दिलेला होता, न्यूयॉर्कमध्ये पहिला मेंबर हँक पार्कर, त्यांना बिलला एवढा छळला त्यांनी. तो 19 वर्ष ए मध्ये राहिला, त्यातले 4च वर्ष सोबत होता. पण त्यांनी बिलला कोर्टात घेतलं. शेवटी सगळे चार्टर्ड अकाउंटंट हे ते सगळं घेऊन एक मीटिंग झाली क्लिव्हलँडला आणि तिथं प्रूव्ह झालं की नाही. त्यांनी फर्निचर विकलं. तो म्हणला की बिलमुळे माझं झालं. बिलची जी पर्सनल होती रुथ हॉफ, तिच्याशी त्याला लग्न करायचं होतं.
मित्रांनो, आम्हाला त्रास होणार आहे, पण आम्हाला फोकस राहायचंय. मैं एम ए क्यू है, मला एक चांगलं लाईफ जगायचंय. अल्कोहलिक्स अनोनिमस. अभी मैं एक्सरसाइज के बाद में जैसा चार्जिंग होते बोलता ना, वार्म अप, अच्छा वार्म अप हो गया, उसके लिए घडी देखा. डोंट फील बॅड. मित्रांनो, सांगायचं काय, हे मध्ये तुम्ही कल्पना करणार नाही एवढ्या गोष्टी तुमच्यासाठी वाट बघतायत. ये तो मैंने तुमको ट्रेलर बताया. प्रत्येक गोष्ट इथं अशी तुम्हाला मिळत जाईल. मी खोटं आश्वासन देत नाही, 12 आश्वासनं दिलेली आहेत मला. याचा अर्धा प्रवास जरी केला तरी आम्हाला आश्चर्यचकित झाल्यापासून आम्ही राहणार नाही. आम्हाला एक नवीन शांती, नवीन सुखाचं जाणीव होणार आहे. आर्थिक कुसुमानांची जाऊन आर्थिक असुरक्षितता जाऊन सुरक्षितता मिळणार आहे. जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन बदलणार आहे. आता माझे किती अनुभव खालच्या थराचे असले तरी ते मला आता दुसऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारे त्याची जाणीव आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट, हे सगळं होतंय ते परमेश्वर करतोय याचं मला उत्स्फूर्त ज्ञान झालेलं आहे. मैं करता, ये मेरा घर, ये मेरी बीवी, ये मेरा पैसा, ये मेरा ग्रुप नाही. आय एम जस्ट इनसिग्निफिकंट बेगर ऑफ द लॉर्ड. जेव्हा मी तुझा भिकारी आहे, तुम्हाला शुद्ध हवा देतोय, तुम्हाला पाणी देतोय शुद्ध, खाल्लेलं तू पचवतोयस, माहित नाही. प्रत्येक गोष्ट तुझ्यावर आहे. मग जेव्हा मी देवाचं मानतो, मग देव भी मला म्हणतो अभी इसको देना चाहिए, अभी ये मेरे रास्ते पे आ रहा है. जेव्हा मी परमेश्वराच्या रस्त्यावर चालतो, एक पाऊल पुढे चालतो, तेव्हा तो 10 पावलं येतो. माझा आणि परमेश्वराच्या मध्ये एक असा ब्रिज तयार व्हायला पाहिजे. ब्रिज. मित्रांनो, 36 वर्षामध्ये खूप मिळत गेलं. 36 वर्षात त्रासही होत गेला, कारण माहित नव्हता हा प्रोग्राम. नुसती वरवर फांद्या छाटत होतो. जेव्हा कळलं की हा प्रोग्राम नाही घेतला तर कपाळ मोक्ष होणार आहे, आपण असून नसल्यासारखे. म्हणजे 3 सच्चे भाऊ 2009 ते 14 गेले. नाही वाटलं दारू प्यावं. का? कारण इथं वाक्य ऐकलंय, नो डेथ ऑफ अ डिअर वन. तुझ्या पिण्यामुळे कोण परत येणार आहे का? नाही येणार. 2 सख्या बहिणी गेल्या कोरोनामध्ये. बहिणीचे यजमान गेले. 21 तारखेला ते गेले. 7 दिवसांनी मोठी बहीण गेली. त्याच्या पुढच्या वर्षी 6 एप्रिलला धाकटी बहीण गेली. 5 दिवसांनी तिची मुलगी गेली. नाही वाटलं मित्रांनो. 7 लोक जवळची गेली. अल्कोहोल मी एक दिवशी मलाही जायचंय, पण आता मला माहिती आहे भगवंता मी तुझ्या धामात येणार आहे. मला हा सगळ्यात महत्वाचा मला दिलासा मिळालेला आहे. आता मला कुत्रे मांजरांसारखं हे नाही करायचं. मला आता त्याच्यावर काम करायचंय. माझ्यामध्ये काम वाचलं असेल तर मला प्रेमाने त्याला रिप्लेस करायची आहे. माझ्यामध्ये द्वेष मत्सर असेल तर मित्रांनो तुमची कधीच प्रगती होणार नाही. आध्यात्मिक गोष्टीमध्ये एक महत्वाचं आहे, इफ यू आर एनव्हीज ऑफ अदर्स, एंड ऑफ इट. माझा अहंकार आहे, तो मला करायचा. आळस मला झटकायचा आहे. खाण्यावर नियंत्रण ठेवायचं आहे. पहिलं खाण्यासाठी जगायचो, आता जगण्यासाठी खातो. हा फरक आहे. नाही तर 30 जिलब्या मठ्यात बुडवून खायचो. शिवा खाताय तो खाताय. अरे बंटा खाल्लेला आहे तू, क्या खाताय? 2दा-3दा तर मला उठवलं लोकांनी, हे ओढ्या भिकारी. अरे पंक्तीवरच उठवलेलं आहे. ते लक्षात ठेवलेलं आहे की नाही आता आपल्याला परत रिपिटेशन होता कामा नाही त्या गोष्टींची. त्या सगळ्या अज्ञानामुळे झालेलं आहे. बऱ्याच गोष्टी अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अल्कोहोल वी हॅड कमिटेड ऑल सिन्फुल ऍक्टिव्हिटीज. मला इंग्लिश कुठे येत होतं मित्रांनो. मी नानावाड्यात शिकलेलो आहे. एकदा वाडिया कॉलेजला सगळे बसलेले होते. राहायचे आय एम फ्रॉम सेंट पीटर्स, पांची म्हणजे 5 गणी. आय एम फ्रॉम सेंट थॉम्सन, सेंट झेवियर, सेंट एसे. माझा नंबर आला, व्हॉट यू शिवा? आय एम फ्रॉम सेंट नानावाडा. सेंट नानावाडा किधर आहे स्कूल? हे वसंत टाकीजच्या उधर आहे. कुणी बी मला विचारलं की म्हणजे आय एम फ्रॉम युके पुरळी कांचन. मित्रांनो मी कांडी होतो नाही, पण मला कुठे बी हे होतं. रमेश भाटकर माझा खास दोस्त होता ना. शिवा सगळ्यात का तू पुढे जाशील. राम कदम तिथं असे सगळे पिये बसायचे तिथं कॉफी हाऊसला. आजही तो ग्रुप आहे मित्रांनो 50 वर्षापासूनचा. देवाची कृपा आहे. हे सगळं परमेश्वरा तुझं आहे. तू मला माध्यम बनवलंय. मला एक दिवशी सगळं सोडायचंय. 1 इंच जमीन येणार नाही, 1 रुपया येणार नाही, 1 नातेवाईक येणार नाही. मग हे जर सगळं खरं असेल तर मी कशासाठी एवढा अट्टहास करायचा? मित्रांनो मी स्वीकार ग्रुपचा आभारी आहे. थँक्यू फॉर पेशंट हिअरिंग. तो अभी भी मैं 10 बजे तक बिठा सकता. मोठेपणा नाहीये, पण तेवढा खुराक आहे माझ्याकडे. थँक्यू सो मच.